नमस्कार, स्वागत आहे तुमचे आईच्या राज्यात या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण स्वयंपाकाचा खूप कंटाळा आल्यामुळे झटकीपट जर आपल्याला काही बनवायचं असेल तर आपण एक छान अशी रेसिपी बनवणार आहोत आणि ती आहे हा आपला छान असा दाण्याचा घेवडा आहे। याचा आपण मसाला राईस बनवणार आहोत। अगदी कमी साहित्य आहे आणि झटकीपट होणार आहे। याच्यासाठी मी हे दाणे छान असे स्वच्छ धुवून घेतले। अगदी खूप कमी साहित्य आहे। एक वाटी अखंड बासमती तांदूळ घेतलेला आहे, तो थोडा भिजवून ठेवला आणि तांदूळ भिजवून ठेवला त्याच्यामुळे आपल्याला याला पाणी कमी लागणार आहे। आणि इथे कांदा घेतला आहे उभा चिरून, टोमॅटो, लसूण ठेचलेला, 2 तमालपत्र, एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं पावभाजी मसाला। या ऐवजी तुम्ही तिखट किंवा मसाला वापरला तरी चालेल, पण पावभाजी मसाला वापरून बघा, खूप छान होतो। चला तर मग सुरुवात करूया। इथं पॅन ठेवला आहे तापायला आणि आता आपण ह्याच्यामध्ये तेल घालूया। एकदम पटकन होणारा आणि कमी साहित्यामध्ये हा भात तयार होतो। इथे मी 2 पळी तेल घातले। तेल आपलं गरम होऊ द्यायचे। तेल छान गरम झाले। आता आपण ह्याच्यामध्ये जिरं घालूया। जिरं छान असं फुलले। ठेचलेला लसूण घेऊया, छान स्वाद येतो। आणि 2 तमालपत्र। लसणाचा फ्लेवर याच्यामध्ये छान उतरला आता आहे बघा, सोनेरी कलरवर झाला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालायचा। कांदा पण आपल्याला जास्त नाही परतवायचा। एकदम झटकीपट होणारा हा भात आहे आणि खायला पण तितकंच छान, एकदम सुंदर असा हा लागतो। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपण एक उभा चिरलेला टोमॅटो घालून घेऊया। एक 2 मिनिट झाले, कांदा आपला मऊ झाला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं हिंग घालूया, चवीला छान लागतो। हळद घालूया, एकदम बेसिक मसाले। आणि हे जे आपण दाणे घेतलेत हे याच्यामध्ये छान असं घालून घेऊया। दाणे जरा परतून घेतले की छान असा हरवस वास येत नाही। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला सुद्धा विसरायचं नाही। आणि व्हिडिओ कुठल्याही क्षणी थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आता आपण हे दाणे ना छान असे परतून घेऊया आणि छान असं दाण्यांचा स्वाद जरा छान असा निखरून येईल। 2 मिनटं ह्याला पण आपण परतूया। आता आपले दाणे सगळं छान 1 मिनिटभर परतून झाले। आता आपण याच्यावर भिजून घेतलेला हा जो तांदूळ होता बासमती, हा आपण याच्यामध्ये घालूया, थोडं परतून घेऊया। आणि आपण हा जो दाण्याचा मसाला राईस करते याच्यासाठी आपण पावभाजी मसाला घालूया। तिखट हे कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। हा मुलांना डब्यासुद्धा झटकीपट तुम्ही देऊ शकता। छान असा सुगंध सुटायला लागला आहे। 1-2 मिनिट आता परतून घेते मी छान। आपण याच्यामध्ये पावभाजी मसाला घातल्यामुळे ज्या भाताला चव येते ना ती इतकी अप्रतिम असते। आपण नेहमी मसाले भात करतो किंवा वेगळा कुठला पुलाव वगैरे करतो तर घरातले मसाले किंवा लाल मिरची पावडर वापरतो। ह्याच्यामध्ये मी काहीच वापरलं नाही, ह्याच्यात फक्त पावभाजी मसाला यूज केला आहे। नक्की हा भात जर तुम्हाला करून बघा, एकदा ट्राय करून बघा आणि कसा वाटला तुम्हाला किंवा आवडला की नाही ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवायला विसरायचं नाही। आता आपला तांदूळ परतून झाला आहे। आता मी याच्यामध्ये गरम पाणी केलं आहे, हे गरम पाणी ओतणार आहे। तांदूळ भिजून ठेवला म्हणून आपल्याला पाणी हे अगदी कमी लागणार आहे। एका वाटीला फक्त 2 वाटी मी पाणी घेतले। छान असं एकदा मिक्स करून घेते। खूप अप्रतिम चवीचा असा हा मसाला राईस होतो। फक्त ह्याच्यामध्ये आपण पावभाजी मसाला यूज केला आहे। आता मी ह्याच्यामध्ये मीठ घालते, चवीप्रमाणे मीठ घालूया। छान असं एकदा ढवळून घेते आणि थोडं पाणी सुकत आलं की आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत। एकदम छान असा मोकळा आणि सडसडीत आपला भात होईल। भाताची छान अशी अप्रतिम चव येण्यासाठी आपण हे थोडंसं अमूल बटर याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। याच्याने खूप अशी सुंदर अशी चव येते। आता आपण हे झाकण ठेवूया। झाकण असं नाही ठेवायचं, थोडंसं झाकण असं
किंचित अशी वाफ जाईल असं ठेवायचं आहे, म्हणजे आपला भात एकदम छान मोकळा सळसळीत होतो. ही टीप आहे असं समजा आणि नक्की लक्षात ठेवा. थोडंसं असं आपण एवढंच ठेवतो आहे. आता आपण भात बघूया. आपला भात झालेला आहे, बघू शकता तुम्ही किती छान असा मोकळा आणि सडसडीत झालेला आहे. खूप कमी वेळात हा भात बनला आहे. आणि आता आपण हा सर्व करून घेऊया. वरून छान अशी कोथिंबीर घालूया आणि आपला हा छान असा सुंदर असा राईस तयार आहे. मसाला राईस म्हणा किंवा दाण्याचा भात म्हणा, असा आपला हा छान असा तयार आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी? एकदम सोपी, सुटसुटीत आणि कमी साहित्यामध्ये बनणारी. तर तुम्ही सुद्धा अशा हा रेसिपी म्हणजे हा दाण्याचा भात तुम्ही घरी तयार करा. एकदम झटकीपट. आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत छान छान खा आणि खुश राहा. थँक्यू. बाय बाय.